चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा परिसरात 29 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला अचानक आलेल्या प्रचंड पुरात 2 जण वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली। या दुर्घटनेत पांढरी येथील रवींद्र रामभाऊ आवारे वय वर्ष 53 यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह शोध मोहिमेदरम्यान हाती लागला आहे। तर गोपाळ वासुदेव निर्वार वय वर्ष 40 हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल DDRF युद्ध पातळीवर शोध कार्य करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पांढरी येथील रहिवासी असलेले रवींद्र आवारे व गोपाळ निर्वार हे आपल्या दैनंदिन कामानिमित्त शिरसगाव कसबा येथे आले होते। दिवसभर वातावरण ढगाळ असले तरी रात्री 8च्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शिरसगाव कसबा परिसरातील रस्ते, नाले आणि सखल भाग जलमय झाले। अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास काम आटोपून दोघेही आपल्या गावाकडे परत येत होते। मात्र अंधारामुळे नाल्यातील पाण्याच्या खोलीचा वेगाचा अंदाज त्यांना आला नाही। त्यांना नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने दोघांनाही आपल्या विळख्यात घेतले आणि काही क्षणातच ते पुराच्या पाण्यात वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला कळविले। त्यानंतर महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने सक्रिय झाली। 30 जून रोजी पहाटेपासून DDRFच्या पथकाने नाल्याच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर रवींद्र आवारे यांचा मृतदेह नाल्यापासून काही अंतरावर आढळून आला। मात्र गोपाळ निर्वार यांचा शोध सायंकाळपर्यंत सुरू ठेवूनही कोणत्याही ठाव ठिकाणा लागला नाही। अंधार पडल्याने शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले असून पुढील दिवशी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी बळवंत अखरवार, तहसीलदार योगेश गाडे, मंडळ अधिकारी परवेज पठाण, ग्राम महसूल अधिकारी राजेश मसराम यांच्यासह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी DDRFच्या पथकाकडून सुरू असलेल्या शोधकार्याचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या। या दुर्घटनेमुळे पांढरी व शिरसगाव कसबा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण केली आहे। अचानक झालेल्या या पुरामुळे जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान पावसाळ्यात नाले, ओढे व पूल ओलांडताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, तसेच पुराचे पाणी असल्यास जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे।